नमस्कार. मी आज तुम्हाला घरच्या घरी होममेड टोमॅटो सॉस रेसिपी करून दाखवणार आहे. खूपच छान होते ही रेसिपी. घरच्या घरी कोणतंही प्रिझर्वेटिव्ह नाही, केमिकल नाही. अगदी चांगल्या प्रकारे हे टोमॅटो सॉस तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. पुढे दाखवते बघा आता तुम्हाला साहित्य. तर त्यासाठी मी फक्त अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत. चांगले लाल भडक टोमॅटो घ्यायचे आणि स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे ते थोडे आता कट करून घ्यायचे. ह्या पद्धतीने थोडासा त्याचा आतला पांढरा भाग काढायचा सुरीच्या साहाय्यानं. ह्या पद्धतीनं पूर्ण नाही निघाला चालतोय, पण थोडासा काढायचा अगदी वरचा. आणि त्याचे चांगले काप करून घ्यायचे. ह्या पद्धतीने मी सगळे टोमॅटो आता कट करून घेणार आहे. हे झालेले आहेत बघा. आता तर मी हे एका कुकरमध्ये घालून घेते. त्यामध्ये मी लसूण, आलं, लवंग 4, मिरी 4 आणि थोडासा दालचिनीचा तुकडा आणि एक बीटचा तुकडा एक छोटासा कट करून घेतला आहे आणि एक कांदा छोटा कट करून घेतला आहे. तो पण ते सगळे जिन्नस मी आता त्यामध्ये घालून घेतले आणि एक अर्धा कप होईल एवढं पाणी घातलं मी त्यात. आणि ह्याला आता एक 3 शिट्ट्या करून घ्यायच्या, 2 किंवा 3 शिट्ट्या. छोटा कुकर आहे, लगेच होतात शिट्ट्या. हे झालेल्या आहेत आता शिट्ट्या. उतरून घेते खाली मी. थोडीशी वाफ काढून घेतली त्याची मी. बीटच्या तुकड्यामुळे खूपच छान कलर येतो टोमॅटो सॉसला. तर हे आता पूर्ण गार करून घ्यायचं आणि एका मिक्सरच्या भांड्यात काढून ह्याची प्युरी बनवून घ्यायची. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि हाईपचा ऑप्शन आहे माझ्या रेसिपीना, हाईपच्या ऑप्शनवर क्लिक करा. हे बघा, ही प्युरी बनवून घेतली मी त्याची. बीटमुळं किती छान कलर आला हे बघा. त्याला कोणताही त्यात कलर वापरायची गरज नाही. तर आता मी ते काढून घेते एका गाळणीच्या साहाय्याने. पूर्ण ते गाळून घेते आता. म्हणजे त्यात मसाले घातलेले आहेत. थोडासा कचरा राहिला तर तो निघू शकतो त्यातला गाळणीनं गाळल्यामुळं. बघू शकता तुम्ही. झालेलं आहे हे काढून पूर्ण. छानच असा प्युरी बनलेली आहे. आता याला मी गॅसवर ठेवून घेते आणि त्याच्यामध्ये मी काळं मीठ, साधं मीठ आणि लाल तिखट हे पदार्थ सगळे घालून घेते मी. आणि साखर एक अर्धा कप घालून घेते मी. 100 ग्रॅम साखर आहे ही पाव किलो टोमॅटोला. आणि 1 टेबलस्पून व्हिनेगर घालून घेते मी त्यामध्ये. अगदी बाहेरच्यासारखा हा टोमॅटो सॉस तयार होतो आणि खूपच टेस्टी लागतो हा खायला पण. मी हे असं बनवून फ्रीजमध्ये 2 महिन्यासाठी ठेवू शकता. त्यामध्ये व्हिनेगर, साखर असल्यामुळे प्रिझर्वेटिव्ह काहीच घालायची गरज नाही त्याच्यामध्ये. असे विकतचे सॉस आणले तरीसुद्धा आपण ते फ्रीजमध्येच ठेवतो स्टोअर करून. हे चांगले आता साखरेचा पाक त्यात बनावा एवढं शिजवून घ्यायचं चांगलं. थोडासा चिकटपणा यावा त्याला. असं थोडासा घट्टपणा आलं की प्लेटीत टाकून बघायचं. ते थोडंसं अजून किंचितचं पातळ आहे तर ते आता थंड झाल्यावर आपोआप घट्ट होतं. झालेलंच आहे आता हे.
ह्याच्यापेक्षा घट्ट होणार आता ते थंड झाल्यानंतर. बघू शकता तुम्ही झालेलं आहे. आता गॅस बंद करून घेते मी आणि खाली उतरून आता हे गार करून घेते. बघू शकता किती घट्ट झालेलं आहे गार झाल्यावर, आणि कलर पण बीटमुळे किती छान आलेला आहे बघा. तर आता मी ह्या एका काचेच्या बाउलमध्ये मी भरून ठेवणार आहे हा सॉस. मस्तच झालेला आहे हा सॉस. चव पण चांगली झालेली आहे त्याची. याला चांगलं पॅक टोपण लावून फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही. थँक्यू.